नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरदार वर्गांना एवढी सगळी मोठी पूजा मांडायला वेळ नसतो. तर त्यांनी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या दिवशी पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर सोबत काय काय घेऊन जायचं आहे तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती सुद्धा आपल्याकडे असेल तर पांढरे वस्त्र टाकायचे आहे आणि पूजा करण्याआधी आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे. तर दिवा लावून दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. नमस्कार करायचा आहे. महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये केली जाते. परंतु या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा घरी पण ही पूजा करता येते. कारण असं म्हटलं जातं की शंकर भोळा आहे आणि आपण मनापासून केलेली भक्ती त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, पण त्यापूर्वी गणपतीला अभिषेक घालायचा आहे. स्वच्छ पाण्याचा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं अत्तर आणि गंगाजल देखील टाकू शकता. अभिषेक करताना गणपतीचा एखादा मंत्र म्हणायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असते, ती साक्षात माता पार्वतीचेच रूप आहे. म्हणून आपण या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. कारण या दिवशी गणपती बाप्पा, पार्वती माता आणि भगवान महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते. अन्नपूर्णा मातेला सुद्धा स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे. ओम अन्नपूर्णाय देवे नमः. ओम अन्नपूर्णा देवे नमः. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते. यंदा महाशिवरात्री ही रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. निश्चित काळात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं. निश्चित काळाची वेळ 15 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री 12:28 ते उत्तर रात्री 1:18 असणार आहे. निश्चित काळात शिवपूजन करणं चांगलं मानलं जातं किंवा शिवरात्रीला रात्रीचे जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या 4ही प्रहरांची वेळ वेगवेगळी असते, तर ही 4 प्रहरांची वेळ मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. गणपती बाप्पांना आणि अन्नपूर्णा मातेला अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. गणपतीला चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, लाल फूल वाहायचं आहे, दुर्वा वाहायच्या आहेत. त्याबरोबरच गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला माता पार्वतीची मातेची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, लाल गुलाबाचं फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर सर्व शृंगाराचं साहित्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे. यामध्ये बांगड्या, आरसा, टिकली, हळदी कुंकू असं सर्व साहित्य असतं, ते आपण अर्पण करायचं आहे. कारण या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह झाला होता. त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण केलं जातं आणि त्यानंतर या दिवसाची मुख्य देवता म्हणजे महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे. महादेवांची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते. तर एका स्वच्छ ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे. तुमच्याकडे कोणत्याही धातूचे शिवलिंग असेल तर ते चालू शकतं. तर ते एका ताम्हणामध्ये ठेवून सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करायच्या पाण्यात पण तुम्हाला थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे, कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे
किंवा तुम्ही पंचामृताचा अभिषेक देखील करू शकता किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही 5 पदार्थ आहेत जसे की दूध, साखर, तूप, मध आणि दही याचा वेगवेगळा अभिषेक सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती करता येतो. शिवलिंगावरती अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तसे तर शक्य झाले तर आपल्याला ही संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे आणि शिवलिंगाला अभिषेक घातलेलं पाणी तुम्ही तुळशीला मात्र घालू नका. इतर कोणत्याही झाडांना घालू शकता किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून घेऊ शकता. या दिवशी तुम्हाला इतर कोणताही अभिषेक जमला नाही तर जलाभिषेक तरी नक्कीच करा. कारण महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर एका तामणामध्ये पांढऱ्या फुलांची सजावट करायची आहे आणि थोड्याशा पांढऱ्या अक्षता घ्यायच्या आहेत. या अखंड अक्षता असाव्यात. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती कधीही हळद कुंकू लावू नये. त्याऐवजी तुम्ही भस्म किंवा चंदन लावू शकता. महादेवांना भस्म अतिप्रिय आहे. त्यामुळे शिवलिंगावरती चंदन आणि भस्म लावून घ्यायचं आहे. शिवरात्रीच्या रात्री जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. तर पहिला प्रहर 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:11 पासून ते रात्री 9:23 आहे. त्यानंतर दुसरा प्रहर 15 फेब्रुवारीलाच रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:35 आहे. त्यानंतर तिसरा प्रहर 12 नंतर 16 ही तारीख लागते त्यामुळे 16 फेब्रुवारीला 12:35 पासून ते पहाटे 3:47 असेल आणि 16 फेब्रुवारीला चौथा प्रहर पहाटे 3:47 पासून ते पहाटे 6:59 आहे. शक्य झालं तर शिवलिंगाची पूजा या 4 प्रहरांमध्ये करावी. नसेल जमत तर निश्चित काळात पूजा केली तरीही चालेल आणि तेही जमत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केली तरीही चालेल. शिवलिंग पांढऱ्या अक्षतावरती स्थापन करायचं आहे. पुन्हा एकदा शिवलिंगावरती भस्म लावायचं आहे. कापसाचे पांढरे वस्त्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर पांढरी फुले, धोत्राचे फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे. तुम्हाला या दिवशी धोत्राचे फूल, धोत्राचे फळ मिळाले तर ते नक्की शिवलिंगावरती अर्पण करा. आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांना बेलपत्र अर्पण करणे. शिवलिंगाची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे एक बेलपत्र का होईना आपण या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. 3 पानाचं बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते उलट वाहायचं आहे. तुम्ही 3, 5, 7, 11, 51 किंवा 108 बेलपत्र देखील वाहू शकता. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच नोकरदार वर्गांना खूप जास्त वेळ नसतो एवढी मोठी पूजा मांडायला. तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती साधा जलाभिषेक जरी केला आणि फक्त शिवलिंगाची भस्म, पांढरं फूल आणि बेलपत्र वाहून जरी साधी सोपी पूजा केली तरीही चालू शकतं. कारण महादेवांना भोळा शंकर म्हटले आहे. त्याची साधी सोपी अगदी मनोभावे जरी पूजा केली तर ते आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात. त्यामुळे ज्यांना वेळ नाही त्यांनी देवाऱ्यामध्येच शिवलिंगाचं पूजन करा. बाजूलाच गणपतीची मूर्ती ठेवा आणि इकडच्या बाजूला अन्नपूर्णेची मूर्ती ठेवा. तरी सुद्धा ही पूजा सफल होते. पूजा झाल्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवायची आहेत. त्याबरोबरच खडी साखरेचा पण नैवेद्य ठेवू शकता. तर या दिवशी आपण सर्वजण उपवास करतो. तर उपवासासाठी आपण जे पदार्थ बनवतो त्याचा पण नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. शंकराची आरती करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृताचा 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचन सुद्धा करू शकता किंवा जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन, शिवपुराण वाचणे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा आपण करू शकतो. पण जे लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी सोबत जाताना स्वच्छ पाणी, त्यानंतर तुम्ही ज्याचा अभिषेक करणार आहात ते म्हणजे पंचामृत दूध पण नेऊ शकता किंवा पंचामृतामध्ये जे जे पदार्थ आपण वापरतो त्या एक एक पदार्थाचा पण अभिषेक करू शकता. त्याचबरोबर पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, खडीसाखर, एखादं फळ आणि बेलपत्र आणि अखंड अक्षता एवढं साहित्य घेऊन जायचं आहे. आणि अगदी अशाच पद्धतीने तिथे देखील आपण पूजा करायची आहे. महाशिवरात्रीचं व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात, भीतीपासून मुक्ती मिळते, शिवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते, सुख सौभाग्य वाढते. जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते शिवलिंगावरती जरूर ठेवा. कारण शिवलिंगावरती सतत पाण्याची संततधार राहावी असं सांगितलं जातं. कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशी शिवलिंगावरती जर पाण्याची धार सतत वाहत राहिली तर ती ऊर्जा शांत होते. त्यामुळे तुमच्याकडे जर गाळती पत्र असेल तर ते अवश्य ठेवा. खरं तर शिवलिंगावरती रोज पाण्याची संततधार पडत राहील अशा पद्धतीने शिवलिंग ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी महाशिवरात्रीला नक्की शिवलिंगाची पूजा करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, विघ्न दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि महादेवाचा कृपाशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगितलेलं आहे.
तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरदार वर्गांना एवढी सगळी मोठी पूजा मांडायला वेळ नसतो, तर त्यांनी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या दिवशी पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर सोबत काय काय घेऊन जायचं आहे तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.